नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार। महाराष्ट्रातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सध्याच्या आणि आगामी निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा याचिकेत आरोप। मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं आज भाजपची महत्त्वाची बैठक। महायुतीमध्ये जागा वाटपापूर्वी भाजपकडून तयारीला वेग। मुंबई कोर कमिटीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांसह आमदार आणि खासदारांची उद्या दिल्लीत बैठक। बिहारमधील पराभव आणि वोट चोरीच्या मुद्द्यावर मंथन होणार। पुढच्या वर्षी तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पॉंडिचेरी, केरळ आणि आसाममध्ये निवडणुका। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन। हजारो शिवसैनिक शिवतीर्थावर नतमस्तक होणार। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल। परवानगी न घेता नेरूळमधील शिवस्मारकाचं लोकार्पण केल्यामुळे ही कारवाई। अमित ठाकरेंवर राजकीय कारकिर्दीतला हा पहिलाच गुन्हा। उंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल आज सादर होणार। जमीन प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याचं उघड झाल्यानंतर या समितीची स्थापना, त्यामुळे दोषी कोण हे समोर येणार। सीएनजी गॅस पाईपमध्ये बिघाड तर मुंबईसह नवी मुंबई ठाण्यातील सीएनजी रिक्षा, टॅक्सी, बसेस या प्रवासावर परिणाम होणार। औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधन वापरण्याचाही सल्ला। संत ज्ञानेश्वर माऊलींचा आज 729वा संजीवन समाधी सोहळा। दुपारी 12 वाजता आळंदीमध्ये सोहळा पार पडणार। मोठ्या संख्येनं वारकरी अलंकापुरीत दाखल। राज्याच्या बहुतांश भागामध्ये थंडीचा जोर वाढला। मुंबईत रविवारी शहराचा पारा थेट 17 अंशांपर्यंत खाली। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा सुद्धा गारठणार असल्याची माहिती।